कर्माचे प्रकार आणि कर्माचा हिशोब. कर्माचे प्रकार: कायिक व वाचिक. कायिक कर्म. कर्म म्हणजे एखाद्या जीवाला आपल्याकडून शारीरिक कष्ट होणे किंवा आपल्यामुळे एखादा जीव कष्टप्रद होणे, हे झाले कायिक कर्म. वाचिक कर्म: आपल्या मुखातून निघालेल्या वाणीने एखाद्या जीवाला त्रास होणे, त्याला अपशब्द बोलून त्याचा अपमान करणे, एखाद्या जीवाला त्याच्या सामाजिक स्थितीवरून अपमानित करणे, त्याचा उपहास उडवणे, हे झाले वाचिक कर्म. असे कर्म आपल्याकडून कळत नकळत होत असतात. तो अभागी आपल्यामुळे दुखावला जातो. तो त्याच्या नशिबाला दोष देत असतो आणि आपले जीवन रहाटी जगत असतो. आता आपण पाहणार आहोत कर्माचा हिशोब. आयुष्यात आपण केलेले कर्म कोणत्या न कोणत्या प्रकारे आपल्यासमोर येतच असते. आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माचा आपल्याला विसर पडलेला असतो आणि भविष्यात केव्हा तरी हे कर्म आपल्यासमोर प्रकट होतातच. जर आपण चांगली कर्म केली असतील, लोकोपयोगी कामे केले असतील, कोणाला दुखावलेले नसेल, सदा आपण इतरांकडून आशीर्वादच घेतलेली असतील, शुभवचने ऐकली असतील, तर भविष्यात येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीचा सामना हे आपण केलेले चांगले कर्म निभावून लावतात. जर आपण कर्म करताना त्रास होईल असे कर्म केले असतील, तर मन दुखावले असतील, कुणाविषयी वाईट साईट बोलला असेल, कायिक आणि वाचिक कर्म हे आपल्याद्वारे वाईट झाले असतील, तर आयुष्यात कदाचित आपल्यापुढे अशी परिस्थिती निर्माण होते की कधी छोटीशी अडचणसुद्धा आपल्याला मोठी वाटते. तिच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. त्यावेळेस आपल्याला आपण केलेल्या कर्माची आठवण होऊन पश्चाताप झाला तर अतिशय योग्य आहे. आपल्या हातून चांगली कर्मे होत राहिली तर नक्कीच मानसिक समाधान मिळते. त्याने मनाचे आरोग्य चांगले राहते. कर्म हे योग्यच असावे, त्यात स्वतःचा फायदा होईल आणि दुसऱ्याचे नुकसान होईल असे हे कदापि नसावे. जर कर्म शुद्ध असेल तर त्याचे फळ सुद्धा शुद्धच मिळते आणि मिळेल. परंतु लालसेपोटी आपल्याकडून वाईट कृत्य घडू शकते. त्यासाठी माणसाने परोपकारी वृत्ती आत्मसात करावी, ज्यामुळे आपल्याकडून